टेंबे खोडावेचा गोलंदाज सत्यवान आणि दोन नवीन बॅटर अगदी धडाकेबाज जोडी धुरंधर. जसं मी नेहमीच म्हणतो की चित्रपट सृष्टीमध्ये जसे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ही धडाकेबाज जोडी, तशी मात्र या वेळेला आपण पाहतोय धडाकेबाज जोडी बेलपाडा संघाकडून किशोर आणि सुशांत. दोन्ही संघ नवोदित आहेत, अगदी पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि दोघांकडून सांगण्यात आलं की रजनी क्रिकेटचा अनुभव आमच्याकडे खूप कमी आहे, त्यामुळे आम्ही खूप इंटरेस्टेड आहोत. आम्ही खूप या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मजा घेणार आहोत, आम्ही आनंद घेणार आहोत, आम्ही खऱ्या अर्थाने क्रिकेट या ठिकाणी जगणार आहोत. कारण दोन्ही संघांसाठी हे फ्लड लाईटमध्ये खेळणं दोन्ही संघांसाठी नवीन आहे. त्यामुळे या नवीन स्पर्धेच्या माध्यमातून नवीन गोष्टींच्या माध्यमातून नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आम्ही दोन्ही पण संघ सज्ज आहोत. यावेळेला टाईम लावलं जाईल, पंचांना सुद्धा आम्ही सूचना देतो, पंच टाईम लावलं जाईल 20 मिनिटाचं 4 षटकांसाठी. गोलंदाज सत्यवान आणि नवीन बॅटर आपण पाहतोय किशोर. स्ट्राईक एंड वरती आपण किशोरला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंड वरती सुशांतला पाहतोय. ओके, 1 2 3 अँड स्टार्ट. सत्यवान गोलंदाजी मार्क वरती, न्यू फ्रेंड्स टेंबे खोडावे. पहिलाच बॉल, या वेळेला पुलरलेन डिलिव्हरी, चेंडूला पाठवलंय ऑफ साईडला. एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण केली जाते. एका धाव्याने श्री गणेशा केला जातोय. मुहूर्त चांगला झाला, पहिल्याच चेंडूवरती पहिली धाव. यामुळे नक्कीच ऊर्जा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, एक प्रेरणा मिळते. कारण जोपर्यंत पहिली धावफलकावरती लागत नाही ना, तोपर्यंत प्रेशर असतं, टेन्शन असतं आणि हे रिलीज करण्यासाठी ती धाव येणे गरजेचं आहे. पुढचा बॉल, सत्यवान सज्ज होतोय. सुशांत या वेळेला पाहिलं, न्यायला आणि सोडून दिलं, कारण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. 2 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. आम्ही पुन्हा एकदा सूचित करतोय की 20 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळणे खूप गरजेचं आहे, अन्यथा पॅनलाइजला सामोरं जावं लागेल, लक्षात असू द्यात. स्टॉप वॉच या ठिकाणी लावलेला आहे. चला पुढचा बॉल, सत्यवान सज्ज होतोय. या वेळेला बिमार स्वरूपाचा चेंडू हाताळला गेलाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू, नो बॉल. पंच, आमचे दोन्ही पंच या वेळेला दर्शवतायत की बिमार आहे, नो बॉल आहे आणि त्यामुळे मात्र अवांतर धाव सुद्धा वाढले आणि त्याचबरोबर ह्या चेंडूवरती काढलेली एक धाव त्यामध्ये सुद्धा भर पडेल. म्हणजे या वेळेला 2 धावांची भर पडेल आणि एक एक्स्ट्रा चेंडू सुद्धा हाताळावा लागेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये आपण पाहतोय एक व्हाईट बॉल आणि एक बिमरच्या रूपामध्ये. म्हणजे थोडंसं प्रेशर आहे, टेन्शन आहे आणि ज्या ज्या वेळेला टेन्शन असतं ना, त्या त्या वेळेला असं घडत असतं. कारण द्विधा मनस्थितीमध्ये गोलंदाजी करणं हे गोलंदाजाला अधिक जोखमीचं होत असतं आणि त्यामुळे असे बॉल कधी कधी हातातून सुटतात आणि तसाच हातातून सुटताना आपण हा बॉल पाहिला. पुढचा बॉल असेल, फ्री डिलिव्हरी असेल, सुदर्शन चक्र फिरवल्या पंचांनी, फ्री हिट परवाना दिलाय. यावेळेला पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, पंच यावेळेला दर्शवतायत अवांतर, खराब बॉल. म्हणजे अजूनही फ्री हिट जिवंत आहे, परवाना आहे, लायसन आहे, काही करू शकतात, कसंही खेळू शकतात. मात्र एकच आपल्यासाठी धोक्याची घंटा, ती म्हणजे रनआउट. रनआउट फक्त वाचायचं आहे, त्यासाठी तुम्हाला परवाना आहे, अजूनही जिवंत आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 5. या वेळेला काय घडले, अप्रतिम डिलिव्हरी, वाह व्हॉट अ बॉल. एक निर्धाव चेंडूचे सांगता झाले. फ्री हिटचा बॉल असताना सुद्धा हा निर्धाव चेंडू नक्कीच एनर्जी निर्माण करणारा असेल. 2 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने चेंडू हाताळलेत 1 2 3 4 आणि 5, पण लिगल डिलिव्हरी जर पाहिल्या तर आपण केवळ 2 मध्ये 5. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय किशोर. या वेळेला किशोरच्या बॅटचा आणि बॉलचा संगम नाहीये, निर्धाव चेंडू. पहिले षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 5. चांगलं कमबॅक केले, परिवर्तन केले, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि हेच परिवर्तन करताना या वेळेला अगदी खडे खडे फेकून दिले चेंडूला. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, 4 धावा.
4 धावा चौकार. नऊ धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू खेळून झालेत, म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 9 धावा या मोठ्या धावसंख्या होऊ शकतात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर हे महागडं षटक ठरू शकतं. 2 वाईड आणि 1 नो बॉल असं असताना सुद्धा फक्त 9 धावा आहेत. ही तितकीच जमेची बाजू आपण पाहतोय न्यू फ्रेंड्स टेंबे खोडावे, कारण दोन्ही संघ नवोदित आहेत. दोघांनाही अनुभव कमी आहे फ्लड लाईट मध्ये खेळण्याचा. या वेळा उडवले पुन्हा एकदा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफ लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू जाईल फरार. तेज तरार चौकार. लगातारच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार आणि या चौकारांनी आपण पाहतो धावसंख्या 13, बिनबाद 13. ही मोठी धावसंख्या उभी राहू शकते, कारण पहिलंच पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकमध्ये अगदी चांगला समाचार घेताना आपण बॅटर पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलेला फटका. बॅटरला काय क्षेत्ररक्षण केले. अगदी आम्ही सुद्धा पाहतच राहिलो होतो की कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करतायत, कारण पहिल्या वेळेला कॅच घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता. मात्र ज्या वेळेला कळलं की कॅच अवाक्याच्या बाहेर आहे त्यावेळेला 1 बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर बॉल जसा बाउंड्री लाईन कडे जात होता तसं मात्र आपण ऑन स्क्रीन सुद्धा पाहतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण धावा सेव्ह करताना पाहिलं. षटक क्रमांक 1 संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा धावफलकावरती लावल्या जातात. मोठं षटक म्हणावं लागेल बेलपाडा संघाच्या बाजूने. एक चांगली आणि जमेची बाजू आहे. बिनबाद आणि धावसंख्येत 15. डीजे धन्यवाद. हे पहिलं षटक हाताळण्यासाठी टेंबे खोडावे संघाने 6 मिनिटं आणि 16 सेकंदाचा अवधी घेतलेला आहे. त्यामुळे आता सेकंड, थर्ड आणि फोर्थ ही मात्र षटकं लवकर हाताळावी लागतील. किशोरला आपण पाहतोय. किशोर तुफान फॉर्म मध्ये आहे. 2 लगातार चौकार आणि तिसरा चौकार जरूर झाला असता, मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. चला षटक क्रमांक 2 मार्गस्थ. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र या वेळेला पूर्ण केली जाईल. या एका धाव्याने धाव फलक पुढे जातोय. 16 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. कारण हे मैदान असं आहे ना, इथे जर 50 प्लस जर स्कोर झाला या 5 षटकांमध्ये तर मात्र तो डिफेन्स करू शकतायत. म्हणून 50 प्लस जाणे हे तितकंच गरजेचं आहे. एक आत्मविश्वास वाढतो आणि तो जेव्हा सन्मानजनक स्कोर उभा राहतो ना त्या वेळेला तो डिफेन्स करण्यासाठी सुद्धा आनंद निर्माण होत असतो. पुढचा बॉल या वेळेला वळवले. फटका सजवला. चेंडूला पाठवले स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जाईल दणदण करत. येतील 4 धावा चौकार. एक सर्वांना सूचना आहे. मनीषजी ठाकूर साहेब आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत की रस्त्याचं काम चालू आहे.
जे बाईक वाले आहेत त्यांनी जरा गाडी स्लो हाका. नक्कीच यावेळी आपण पाहतोय चेंडू इनसाइड आउटचा फटका. वाह व्हॉट अ शॉट, षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. या षटकारानिशी आपण धावफलकावरती नजर मारूया. 26 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. किशोर तुफान भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. किशोरची गाडी सुटली वेगाने. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र बॅट आणि बॉलचा संगम नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि तदनंतर चौकार, पुन्हा षटकार आणि त्यानंतर निर्धाव. तेजस गोलंदाजी मार्क वरती आहे. थोडासा विचार विमर्श करतोय. तेजस वरती थोडंसं दडपण आहे, कारण एक षटकार आणि एक चौकार जरूर आले आणि त्यानंतर जे कमबॅक केले ते वाखाणण्याजोगं आहे. ही परिवर्तन ही नक्कीच आपल्याला पुढे घेऊन जात असतं. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करता आला असता, मात्र या वेळेला यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू द डग आउट मिस्टर किशोर. अगदी तेजसच्या बाबतीत आपण म्हणूयात की एक चौकार आणि एक षटकार आल्यानंतर एक निर्धाव बॉल आणि तदनंतर मात्र चेंडू हातातून निसटला होता आणि फुलटॉस चेंडू आपण एस्टॅनवरती आदळताना पाहिला आणि एक नशिबाची विकेट तेजसच्या खाम्यामध्ये जमा झाली. किशोर आपण पाहिलेत अप्रतिम खेळत होते, अगदी भन्नाट फॉर्म मध्ये होते. त्यांच्या वैयक्तिक जर आपण धावा पाहिल्यात तर किशोर यांच्या 21 धावा या बॅटमधून येताना पाहिले. 10 मध्ये 21 आणि रन रेट मात्र एक चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न किशोरच्या माध्यमातून होतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू खेळून झाले आहेत. एक बॉल अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा चेंडू वळवले, चेंडूला पाठवले लेग साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षकांना गुंगारा देत तिसरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड झालं. थोडंसं डान्सिंग आपण पाहिलं. बॉल टप्पा पडल्यानंतर दिशा बदलताना पाहिलं. त्याच्यामुळे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल गेला आउटसाइडला. थोडंसं आउटफील्ड पण आपण पाहिली तर थोडीशी वेगळी वाटली आणि त्यामुळे मात्र क्षेत्ररक्षण झालं. ही मात्र एक जमेची बाजू आहे टेंबेखोड्याच्या बाजूने आणि षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती लावल्या जातात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर तिसरं षटक कोण हाताळेल तत्पूर्वी घेऊया एक छोटासा सुमधुर डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. यावेळेला आपण पाहतोय 10.47 सेकंद 2 षटकांसाठी खर्च केलेली आहेत. त्यामुळे उर्वरित जी 2 षटक आहेत ती तुम्हाला 9.13 सेकंदामध्ये हाताळावी लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सत्यवान गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू. जैसी गेंद वैसा नतीजा. चेंडूला पाठवले आसमानी सफर. कडक शॉट, षटकार.
धन्यवाद धन्यवाद डीजे. 34 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. मोठा स्कोर उभा राहू शकतोय. न्यू फ्रेंड्स टेंबी खोडावेचे बॅटर सज्ज आहेत. बेलपाड्याचे बॅटर आपण पाहतोय. यावेळेला फ्लिक केले आणि चेंडूला पाठवले ऑन साइडला. एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण झाली. एका धावेने 35 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. न्यू फ्रेंड्स टेंबी खोडावे आणि मनीष 11 बेलपाडा असा सजलेला सामना आपण पाहतोय. माकुनसार स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून 2026 हा रणसंग्राम. यावेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण केली जाईल. या एका धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. एक मोठा फटका आल्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट खेळतात, कारण विकेट तितक्याच महत्वाच्या आहेत. कारण प्रत्येक संघ हे नवोदित आहेत आणि नवोदित संघांमध्ये आपण पाहतोय म्हणजे सफाळ्यामधला हा लो गट आणि लो गटामध्ये साधारणतः 4 ते 5 फक्त बॅटर असतात. त्यामुळे प्रत्येकाची विकेट असणे ही क्रीजवरती असणे खूप महत्वाचे आहे आणि तोच प्रयत्न यावेळेला बेलपाडा संघाकडून होताना आपण पाहतोय. दरम्यान एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जातोय. 37 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सत्यवान यांचं वैयक्तिक दुसरं षटक. पुढचा बॉल सत्यवान. यावेळेला वळवले, चेंडूला पाठवले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. दन करत चेंडू निघाला. चौकार 4. धन्यवाद. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सत्यवान आहेत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. बॅटर आपण पाहतोय राहुल. यावेळेला बुंद्यात टाकला होता चेंडू. चेंडूला पाठवलं ऑन साइडला. कार्पेटला अगदी रोलिंग करत चेंडू जात होता. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहिलं. एक धाव मात्र अर्जित केली जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावा. एक चांगला स्कोर उभा राहताना आपण पाहतोय. यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. या 2 षटकामध्ये किती धावा केल्या जातील? 42 आलेत आणि तदनंतर किती धावा वाढवल्या जातील हे मात्र पाहण्यासाठी सज्ज राहूयात. तो पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक. हे षटक हाताळण्यासाठी आपल्या हातामध्ये 7.10 सेकंद आहेत. या 7.10 सेकंदामध्ये हे चौथं षटक हाताळणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला वळवले, फटका सजवलाय. पुन्हा एकदा लेग साइड निवडले. चेंडूला पाठवले. आसमानी सफर. टाटा बाय बाय. एयर हॉस्टेज को टाटा बाय बाय करते हुए गेंद निकल पड़ी है. 6 रन. छटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. 48 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. पुढचा बॉल फुल टॉस. फुल टोल वसूल. चेंडूला पाठवले पुन्हा एकदा लेग साइडला. 2 कन्सिक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो. चेंडूला पाठवले वावराच्या बाहेर. षटकार. थर्ड अंपायर रेफर केला जातोय बिमर साठी. फेअर डिलिव्हरी आहे. चोपन्न धावा. चेंडू पाठवायचा आहे. 2 लगातार षटकार आलेले आहेत. आपण पाहतोय राहुलच्या बॅटमधून 2 लगातार षटकार. तदनंतर तिसरा येईल काय? षटकारांची हॅट्रिक केली जाईल काय? कारण कित्येक षटकार लागले तरी हॅट्रिकचे षटकार असतात ना, हे मात्र स्मरणात राहणारे असतात आणि हे स्मरणात राहणं ही आठवणी जपून ठेवण्यासाठी एक षटकार येणे गरजेचं आहे. पुढचा बॉल राहुल सज्ज होतोय.
यावेळेला बुंद्यात टाकला होता, चेंडूला पाठवले ऑफ साइडला, त्या ठिकाणी लॉंग ऑफचा शतरक्षक पुढे सरसावत आहेत. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. या एका धाव्याने धावफलक पुढे जातोय. 55 धावा धावफलकावरती लावल्या जातात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहेत. पहिल्या चेंडूवरती षटका, दुसऱ्या चेंडूवरती षटका, तदनंतर एक धाव. म्हणजे अजूनही या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत आणि इनिंगचा जर विचार केला ना तर 9 चेंडू शिल्लक आहेत. या 9 चेंडूमध्ये किती धावा येतील हे मात्र महत्वाचं आहे. कट केले आहे, चेंडूला पाठवले कव्हरच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धाव्याने 56 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. जी किशोरने स्टार्ट करून दिली होती ना, जो रन रेट किशोरने अबाधित ठेवला होता तोच रन रेट मात्र यावेळेला राहुल त्याच पद्धतीने पुढे जाताना आपण पाहतोय. पुढचा बॉल, यावेळेला पुन्हा एकदा टापरी शॉट अँड ओव्हर द रॉप, वन बाउन्स ओव्हर द रॉप, चौकार. एक चपराक लावले. 6-6-1-1-4 अशा प्रकारचं आपण गोलंदाजीचं पृथक्करण पाहतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. हा शेवटचा बॉल असेल चौथ्या षटकातील. यावेळेला उंच प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि बॉलचा संगम नाहीये. उशिरा का होईना मात्र एक चांगली आणि जमेची बाजू, निर्धाव चेंडूचे सांगता झाले. षटक क्रमांक 4 संपुष्टात येते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 60 धावा धावफलकावरती लावल्या जातात. हायएस्ट स्कोर करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे संघ आपण पाहतोय बेलपाडा. चान्स आहे, संधी आहे. जवळजवळ 66 धावा आजच्या दिवसात 66 धावा या धावफलकावरती लावल्या गेलेल्या आहेत आणि जर पुढे जायचं असेल तर 7 धावा मात्र कराव्या लागतील. एक रेकॉर्ड बनतो आणि ज्या ज्या वेळेला आपण या रस्त्याच्या बाजूने जाणार ना त्या त्या वेळेला हा रेकॉर्ड आपल्याला मात्र आठवण करून देईल या स्पर्धेच्या निमित्ताने. डीजे हर्ष देत आहेत नवीन गोलंदाजी मार्कवरती. महत्वाचं षटक आहे, जे हाणामारीचं षटक असतं, शेवटचं षटक, आणि तेच हाताळण्यासाठी हर्षात. पहिलाच बॉल या वेळेला ऑन द टोस खेळलेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मात्र चुकी झाले आणि चुकीला माफी नाही. वन बाउन्स ओव्हर द रोप. धन्यवाद डीजे, अगदी योग्य गाणे लावले. पाहुणे जेवलत काय, कारण जेवणाची वेळ सुद्धा झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार, 64 धावा. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. स्वतः बॉलर आणि विकेट किपर चेंडूच्या खाली, दोघांकडून चुकी झाली. आयुष्यमान भव, धरतीला दान केलंय. ओम भट स्वाहा असा मात्र मंत्र जप या ठिकाणी चालू आहे. 65 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि जर तुम्ही कॅच सोडणार तर नक्कीच या ठिकाणी मॅच नाही, ही स्पर्धा सुद्धा सोडावी लागेल. कारण ज्यासाठी आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेलो आहोत त्यासाठी मात्र स्वतःचं 100% एफर्ट्स देणं हे मात्र गरजेचं आहे. आणि या इनिंग मध्ये आपण कित्येक कॅच सुटताना पाहिलेत. पुढचा बॉल, लसित मलिंगा कॉपी बुक स्टाईल मध्ये हा बॉल आपण हाताळताना पाहिला. एक निर्धाव चेंडूचे सांगता झाले. स्कोर आपण स्थिर होताना पाहतोय. 3 बॉल आतापर्यंत झालेले आहेत आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. या पहिल्या इनिंग मधील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 65 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. हायएस्ट स्कोर या मैदानावरचा 66 आहे आजच्या दिवसातील. या वेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट बॉल. काय कमबॅक केले, काय परिवर्तन केले, आणि म्हणूनच म्हणतो ना परिवर्तन ही काळाची गरज आहे. कोणे काळी आपण जर 10 ते 15 वर्षापूर्वी पाहिलं तर नोकिया मोबाईल एक ब्रँड बनला होता. प्रत्येकाच्या हातामध्ये नोकिया मोबाईल असायचा. परंतु जसं अँड्रॉइड आलं, नोकियाने अँड्रॉइड नाही स्वीकारलं आणि तदनंतर मात्र आता एकाच्याही हातामध्ये नोकियाचा मोबाईल दिसत नाहीये. म्हणून परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे. जसं काळ चाललाय तसं आपल्याला सुद्धा बदलायला हवं. गुड नॉट टेक, चेंडूला पाठवले हवेत, त्या ठिकाणी पुन्हा एकदा ओम भट स्वाहा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तो सुद्धा प्रयत्न, तिसऱ्यासाठी पलटवार. काय घडते, आणि या वेळेला मात्र
तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. राहुल बाद होत आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय 67 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आहे आणि तो हायेस्ट स्कोर करताना आपण बेलपाडा संघ पाहतोय. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय माकुन 7 चषक 2026 12 बॉल मध्ये 27 धावांची तुफान वादळी खेळी राहुलच्या बॅटमधून येताना पाहिलं. नक्की टाळ्यांचा गजर केला जाईल खाम्यामधून बेलपाड्याच्या. अजूनही एक चेंडूचा खेळ शेष आहे. या पहिल्या इनिंग मधील एक चेंडूचा खेळ शेष आहे. त्या चेंडूवरती काय मोठा प्रहार केला जाईल का, शेवटचा बॉल असेल. या वेळेला यू मिस आय डेफिनेटली हिट. लाईट पेटली, एलईडी लागली, याचा अर्थ समजायचा की फर्निचर डिस्ट्रॉय. शेवटच्या चेंडूवरती मोठा गडी गारत. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात 67-68 टू विन. न्यू फ्रेंड्स टेंबी खोडावेसाठी 68 धावांचं आव्हान दिले. ते आव्हान पेलण्यासाठी 2 बॅटर मैदानामध्ये येतील आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं जाईल बेलपाडा संघाकडून. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय माकुन स्पोर्ट्स फाउंडेशन 2026च्या माध्यमातून माकुन चषकाचा हा रणसंग्राम 2026 ज्याची सर्वजण अगदी चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत असतात. तोच संग्राम, याची ध्येय, याची डोळा आपण या ठिकाणी पाहतोय. वॉटर एफर्ट्स मनीष ठाकूर अँड कंपनी त्यांच्या माध्यमातून अप्रतिम मैदान या ठिकाणी तयार केले. कारण आधीच म्हटल्याप्रमाणे काही वर्षापूर्वी जर आपण या ठिकाणी पाहिलं असतं तर हे खालटण होतं. इथे पाय ठेवल्यानंतर पायाला सुद्धा पाणी लागायचं आणि तदनंतर मात्र मेहनत घेतली आणि ज्या वेळेला सर्वांचं एकत्रीपण येतं आणि एकत्र आल्यानंतर ज्या वेळेला काम केलं जातं त्या कामाला मात्र यश देणे हे भगवंताचं काम असतं आणि तेच काम या वेळेला होताना आपण पाहतोय. एक सुंदर ही क्रीडा नगरी सजलेली आपण पाहतोय माकुन स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून. अप्रतिम. आणि असं म्हणतात ना की मी गावाने मला काय दिले यापेक्षा गावाला मी काय दिले हे खूप महत्त्वाचं आहे. तर या गावाला येणाऱ्या पिढीला आम्ही एक चांगलं सुसज्ज असं मैदान घडवून दिले की ज्यामुळे अनेक क्रिकेटवीर या मैदानामधून घडतील आणि आपल्या गावाचं, देशाचं आणि आपल्या पर्यायाने कुटुंबाचं नाव रोशन करतील यात शंका नाही. वेल डन. हॅट्स ऑफ एम माकुन स्पोर्ट्स फाउंडेशन. सर्व टीमसाठी हॅट्स ऑफ असेल. थँक्यू सो मच. यानंतर टॉस कडे महत्व. आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना ज्या ठिकाणी स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत. साई स्पोर्ट्स सारवली. दोन्ही संघाचे करणार आपण त्वरित टॉससाठी या, कारण इनिंग ब्रेक आधीच झाला. थोडासा उशीर जरूर झाला आजच्या दिवसाला, तरी सुरुवात लवकर झाली असते तरी थोडंसं उशिराने आपण चालतो. त्या कारणाचं तुम्हाला विनंती असेल. स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत साई स्पोर्ट्स सारावली संघ. आपण टॉससाठी यायचा, तर या सामन्याचा आपण नाणेफेक करणार आहोत. त्या ठिकाणी सागर पाटील सरांना मी विनंती करेन की आपलं शुभ असते आपण टॉस करायचा आहे. इथून स्मार्ट ग्रुप टेंबीखोडा संघाचे कर्णधार जॉईन झालात. इथून विनंती असेल साई स्पोर्ट्स सारवली संघ कर्णधार त्वरित आपण टॉससाठी यायचा. प्लीज इथून साई स्पोर्ट्स सारावली संघ आपला समृद्ध संघ स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे संघाचे कर्णधार जे जॉईन झाले. तुम्हाला विनंती असेल प्लीज आपण टॉससाठी यायचा. इथून संदीप पाटील सरांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्ते आपण टॉस करायचा. ज्या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना. एका बाजूला आपण पाहतो आहे साई स्पोर्ट्स सारावली संघ, तर त्यांच्या विपक्षामध्ये स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो शेवटचा अंतिम सामना ज्या ठिकाणी संदीप पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. ज्या ठिकाणी आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना. इथून टॉस जिंकला स्मार्ट ग्रुप टेंबी खोडा संघ. काय निर्णय असेल? बॅटिंग. 2-5 षटकांचा सामना. इथून तुम्ही प्रथम फलंदाजी घेतली, तर फलंदाजी करत असताना काही धावांपर्यंत प्रयत्न तुम्ही करणार आहात? जास्तीत जास्त रन्स काढण्याचा प्रयत्न असेल. जास्त वेळ घेणार नाही. शेवटचा ते प्रश्न तुमच्यासाठी. एकंदरीत तुम्ही प्रकाश जोधामध्ये खेळता, नाईट स्वरूपात स्पर्धा खेळता, तर कसं वाटतं एकंदरीत आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि खेळायला पण मजा येईल.
बेस्ट ऑफ लक असेल. इथून जर आपण वळतो साई स्पोर्ट्स सारावली संघाच्या कर्णधाराकडे, जर टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता? शतरक्षण. पुन्हा मनासारखा निर्णय लागला तुमच्या, तर समोर सांगायला किती जणांपर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात? 40-45 मध्ये. 5 षटकांमध्ये 45 रोखण्यामध्ये पॉवर प्लेच्या बद्दल कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल चांगल्या गोलंदाजीची? उज्ज्वल आणि राहुल. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक असेल. टॉस बॉक्सवर न्यूज आली आहे, ज्या ठिकाणी टॉस जिंकला स्मार्ट ग्रुप टेमी खोडाबे संघानं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून राहिला. प्रथम गोलंदाजी करायची आहे, 2 साई स्पोर्ट्स सारावली आहे संघाला. थँक्यू सो मच. चला यावेळी आपण पाहतो पहिल्याच चेंडूवरती 1 धाव, 68 धावांचं आव्हान पेलायचं आहे आणि ते पेलण्यासाठी सज्ज झाले न्यू फ्रेंड्स टेंबे खोडावे चे 2 ओपनर बॅटर आपण पाहतोय, सत्यवान आणि तेजस. आणि मायक्रोफोन मध्ये छोटासा हलकासा बदल करूयात, यानंतर आमंत्रित करूयात अनिकेत रावते सरांना. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरच्या हार्दिक स्वागत. आपण पाहतो हे पूर्ण माकुणसार स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा माकुणसार चषक 2026 रायडर संग्राम सुमात्राच्या दुसऱ्या रजनीमध्ये आपण पोहोचलो, ज्या ठिकाणी तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. नच एक बाजू आपण पडताळून पहिली, ज्या ठिकाणी मात्र इथून टार्गेट सेट केला ते म्हणजे 68 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर गोलंदाजीसाठी मात्र त्याने एक भन्नाट सुरुवात करून दिली होती. आम्ही सातत्याने म्हणत असतो त्या ठिकाणी एक चांगली सुरुवात नेहमी अर्धवर्षाची पायरी असते, ती सुरुवात मात्र किशोर पाटीलने करून दिली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालेत. त्यामुळे चांगला बॉल, तितका चांगला प्रहार, प्रयत्न चांगले दर्शवले आहेत, पण तो चिडायला रोखू शकणार नाही. मिसफील्ड इज हियर अँड बाउंड्री इज हियर. सीमा रेषा बार आलाय चौकार 4. पूर्ण 3 चेंडू झाले, 7 धावा धावण्यावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात केली आहे इथून फलंदाजी करत असताना दुसऱ्या इनिंगला ज्या ठिकाणी सुरुवात झाली आणि पूर्ण चांगली सुरुवात म्हणावी लागतं. त्या ठिकाणी चांगली सुरुवात जरूर केली होती किशोरनं, परंतु त्याच्या विरोधामध्ये इथून फटकेबाजी चांगली झाली आहे. इथून यावेळेस अखेरीस निश्वास घेतला असेल किशोर पाटील. त्या ठिकाणी मात्र डॉट बॉलची चांगलं झाली, निर्धाव चेंडू हाताळला जाणं आपल्या गोलंदाजीमध्ये. फ्रंट लाईन गोलंदाजच्या भूमिकेमध्ये त्याला दाखल केलं, त्याला प्रमोट केलं आणि आतापर्यंत मात्र इथून फ्रंट लाईन गोलंदाज कसं असावं याचं एक अप्रतिम उदाहरण तू मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना किशोर पाटील पुन्हा एकदा या वेळेस त्याचप्रमाणे आज चेंडू कुलवट टप्प्याचा सातत्याने हाताळला. इथून पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल, कुलवट टप्प्याची लेंथ आणि लाईन अचूक टप्प्यावरती भेदक मारा, कंजोशी गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो किशोर पाटीलला इथून अनेक वर्षाचा दानका अनुभव आहे. जरी मैदानामध्ये फ्लड लाईट्सच्या अंडर खेळत असले त्याने अनेक वर्ष त्याने क्रिकेट हाताळला, त्याचाच पुरेपूर उपयोग मात्र आज केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅकफुटला जात पंच करायचा, शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी, प्लेट डॅट मिस, डॉट बॉल आला. इथून निर्धाव चेंडू ते सांगता होत असताना षटक समाप्त झाला आणि इथून पहिलं षटक समाप्त होत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 7 अंकावरती. 7 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. येईल नवीन गोलंदाज. तत्पर छोटासा ब्रेक आणि ऐकूया संगीत कक्षामधून एक श्रावणीय संगीत. थँक्यू इथून जर आपण कंपॅरिझन पाहिलं तर यदि न्यू फ्रेंड्स टेंबे खोडावे संघ सुमात्र होता इथून 15 धाव्यावरती पहिल्या षटकामध्ये आणि
सवी बेलपाडा संघ होता 15 या अंकावरती आणि इथून जर आपण पाहिलं तर न्यू फ्रेंड्स टीम खोडा संघ जाऊन पोहोचल्या 7 या अंकावरती. ही तफावत आहे ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये त्यांनी मात्र विदाऊट लॉस ऑफ खेळी राहिली होती, बिनबाद 15 धावा जमवल्या होत्या. तदनंतर इथून आपण पाहिलं तर टीम खोडा संघ जाऊन पोहोचल्या 7 या अंकावरती. चांगली लढत पाहायला मिळणार आहे. ही सुरुवात कुठेतरी बॅकफुटवरती तुम्हाला घेऊन जाणार आहे. कारण 68 धावांचं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आणि इथून जर विजय जर संपादित करायचं असेल तर विस्फोटक नॉक मात्र खेळावे लागणार आहे. एक ही यादगार इनिंग खेळावी लागणार आहे, पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमने तर दिली आहे, किशोर पाटीलला मिळवून दिली आहे ती. इथून दुसरा गोलंदाज जो आपण पाहतो दाखल झाला राहुल आला. त्याच्या बॅटमधून सुद्धा एक चांगली खेळी आली आहे, विस्फोटक नॉक. त्याच्या आयुष्यातील एक यादगार क्षण असेल. इथून बॅक थ्रेडिंग एच कुठे चुकी होणार नाही आहे. इथून एक सोपा जाईल, फलंदाज ठरलाय फेल. आणि इथून आपण पाहिलं सत्यमला परतावं लागतं. बॅक टू देअर आउट, फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद गॉन. थँक्यू. इथून मान वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पहिल्या जरा विनायक दाखल झाला. थोडंसं महागडा जरूर राहिला होता गोलंदाजी करत असताना. तोच मात्र दाखल झाला. जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे. त्या ठिकाणी पहिल्याच बॉलमध्ये विकेट प्राप्त केली आहे राहुलनं. इथून पाठवून दिलं सत्यमला बॅक टू दी पवेलियन. तदनंतर आपण पाहिलं तर वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकावरती विनायकला प्रमोट केलं. त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे कर्णधारानं. तर राहुल चांगली गोलंदाजी साकारतो, पुन्हा एकदा सज्ज झाला. ओव्हर द विकेट बॅकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू बराच काळ हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक आलेत, कोणते चुकी होणार नाही. या सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होत असताना विनायकला सुद्धा परतावं लागत आहे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू टू सर. तुंड निम्मान दाखल झालाय करंटला आपण पाहतोय. ज्या ठिकाणी ऑन हॅट्रिक बॉल वरती आपण गोलंदाज राहुलला पाहतोय. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागणार आहे. कारण 68 धावांचा तुम्ही टार्गेट सेट केलाय. त्यानंतर समोरच्या संघाला थोडं कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून राहतो. एक मोठा विजय जर संपादित करायचा आजच्या दिवसातील हाय स्कोर सुद्धा पाहायला मिळतो. छोट्या या ठिकाणी मनीष बेलपाडा संघाच्या नावावरती पूर्णपणे यांना रोखून ठेवलं. इथून फलंदाजी करणाऱ्या टीमला पहिले षटक किशोर पाटील कौतुक करावं लागेल. वाघ जरी जखमी झाला जरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि परत येतो. तो दहशत 30 दरारा घेऊन ते मात्र दर्शवून दिले आज किशोर पाटीलला. थोडा चांगली खेळी जरूरतीच्या माध्यमातून. तदनंतर विद्या बॉल चांगली गोलंदाजी राहिली. यावेळेस ट्रॅम्पलाईनच्या बाहेर हा बॉल त्यांना हाताळलाय गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. या ठिकाणी वाईट बॉलचा संकेत महेंद्र भोईर सरांनी दिला. आपण तर दाब ऍड होणार धाफळकावरती आणि बऱ्याच काळानंतर धाफळक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 8 या अंकावरती. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड, 8 धावा धाफळकावरती. यावेळेस चांगला बॉल पूर्ण शेकदा ट्रॅम्पलाईनच्या बाहेर हा बॉल हाताळला. पण आमच्याकडे दर्शवतात बोलत असताना त्यांनी मात्र दर्शवलं एक्स्ट्रा स्वरूपातील ही अवांतर धाव कुठेतरी खर्च केली आहे. सातत्याने गोलंदाजाने एकच मानस बनवला की पूर्ण शरीरापासून दूर ठेवायचा, फ्रॉम द बॉडी खेळायचा. त्या ठिकाणी मात्र मोठ्या फटक्यामध्ये फलंदाज कन्वर्ट करू शकणार नाही. आणि त्याच अनुषंगाने हा प्रयत्न राहुल सुद्धा करतो मैदानाच्या आतमध्ये. कारण एक त्याच्याकडून अपेक्षा असतील, परंतु याही वेळेस त्याचप्रमाणे हाताळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. यावेळेस टप्प्याची लेंथ लाईन पाहायला बाले राहुलच्या माध्यमातून यादीचे 2 बॉल्स जरी एक्स्ट्रा स्वरूपातील धावा त्यांना खर्च केल्या असला तरी यावेळेस चांगला बॉल त्यांना हाताळला. डॉट बॉलची अखेरीस सांगता झाली. ज्या ठिकाणी 3 चेंडू त्यांना हाताळलेत. महत्वपूर्ण 2 विकेट्स आपल्या नावावरती नोंदवत असताना पाहायला मिळतो. यावेळेस चेंडू नक्कीच लॉफ्ट केलाय जरूर. इथून कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक उलट्या बाजूने धावत असताना अप्रतिम झेल त्यानं घेतला. इथून हा तिसरा धक्का लागल्या करंटच्या रूपामध्ये. इथून फ्रेंड्सचा टेम्बी घोडावे संघाला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो. तू चल मी आहे हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आतापर्यंत या षटकाचा विचार केला ना तर एकी धावा मात्र बॅटने खर्च केली नाही. अवांतर धावा त्यांना 2 जरूर खर्च केला, परंतु तदनंतर करंटला परतावं लागतं बॅक टू दी पवेलियन.
थँक्यू इथून निर्माण आदित्यला प्रमोट केल्या. तो ही खेळाडू येतो कारण आधी उत्कर्ष पाटील सरांनी सांगितलं होतं की हा क्रिकेटचा खेळ आहे, ते प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करून चालणार नाही. क्रिकेटमधील बेसिकली विसरून चालणार नाही त्या ठिकाणी. इथून त्याला सुद्धा प्राधान्य तुम्हाला द्यावं लागणार आहे, पण तो तसं करत नाही आहे. इथून टेंबी खोडा बसंग आणि त्याच कारणास्तव पूर्णपणे बॅकफूटवरती गेला. त्यावेळेस जर पाहिलं तर आदित्याला आणि इथून सन्मान दिलाय त्यानं, त्या ठिकाणी उल्लेख केला आणि तदनंतर सन्मान दिलाय. चांगला बॉल आहे, चांगल्या गोलंदाज आहे, अचूक टप्प्यावरती त्यानं चांगली गोलंदाजी साकारली आहे. त्यावेळेस गोलंदाज खराब चेंडू हाताळणारा त्याला मात्र तुम्हाला सुवर्ण संधीची मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. त्याचा अनुषंगाने इथून चांगला बॉल हाताळला, एक सन्मानजनक खेळी राहिली त्या ठिकाणी आदित्यच्या माध्यमातून. दाफडक एकच्या मदतीनं पुढे सरसावत सर जाऊन पोचल्या, म्हणजेच 10 अंकावरती 10 रन ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गडांच्या बदल्यामध्ये 10 धावा दाफडक्यावरती. इथून चांगला बॉल त्यांना हाताळला. इथून डॉट बॉलची सांगता होताना षटक समाप्त झालं. येणारे बॉल्स असतील 18 आणि 18ला करायच्यात 58 धावा. ऑन स्क्रीन वरती या सामन्याचं इक्वेशन आपण पाहता आणि तोंड जर आपण कंपॅरिझन पाहिले ना तर त्या ठिकाणी 28ला एक अशी स्थिती होती, म्हणजे 14च्या सरासरीनं चालत होता मनीष 11 बेलपाडा संघ. आणि तो जर आपण विचार केला तर 5च्या सरासरीनं चालतो, ज्या ठिकाणी मात्र एक्स्ट्रा 2 विकेट्स त्यानं गमावलेत. इथून टेंबी खोडा संघ थोडंसं बॅकफूट वरती या, परंतु सामना अजून बॅलन्सिंग स्थितीमध्ये आहे. काही होऊ शकतं, काही बिघडू शकतं, कारण 18 बॉल्समध्ये 58 धावा आहे, काही जास्त नाही आहेत. परंतु आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा. जर आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तर कोणतंही क्षेत्र असं नाही की ज्या ठिकाणी तुम्ही विजयश्री संपादित करू शकणार नाही. पूर्ण तिसरं षटक असेल प्रगती पथावरती. नवीन नवीन प्रत्येक षटकामध्ये 3 गोलंदाजांचा वापर करत असताना मात्र आपला मनीष बेलपाडा संघ पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी तिसरं षटक प्रगती पथावरती असताना अमितला प्रमोट केल्या. अमितच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी दिली आहे. रणनीती जागली आहे आज मनीष बेलपाडा संघानं, कारण येणाऱ्या काळामध्ये जे समीकरण असेल त्याला मात्र आम्ही तोंड देण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी कोणत्या नवीन गोलंदाजाला आपण वापर करणार आहोत हे दर्शवून दिला. तो यावेळेस टप्प्याची लेन त्या लाईन ही संधी असते, मिळालेल्या संधी सोनं करणं खूप गरजेचं असतं. पूर्ण अमितला आपण पाहतो, अमितला प्रमोट केलं आणि त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे. त्याच अनुषंगानं तो आतापर्यंत गोलंदाजी साकारतो. पहिलाच बॉल खोलवट टप्प्यात जाताना हाताळला. इथून परफेक्ट टेलिव्हिजन नाही आहे. डॉट बॉल सांगता झाले स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं रक्षण. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकेटनं तो दाखल झाला. यावेळेस बॉल पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, तो डॉट बॉलची सांगता झाली. मेस द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज पाहायला मिळाला. खेळू की नको खेळू, वाईट बॉल येईल का या प्रयत्नामध्ये जर फलंदाज पाहायला मिळाले. आणि तदनंतर पाहिलं तर डॉट बॉलची अखेरीस सांगता झाली. चांगली गोलंदाजी ही संधीची मिळाली आणि त्या संधीचं सोनं करतो, कारण की ही व्यासपीठ सहजासहजी उपलब्ध होत नाही आहे. आणि इथून प्रकाश झोतामधील या स्पर्धा म्हटला की इथून महिनाभराची मेहनत तुम्हाला करावी लागते. इथून एका दिवसाचं होणं साहजिक शक्य नाही आहे. आणि ही मेहनत जी केली आहे आज माकुड सरकारांनी, आज ती पाहायला लागली आहे. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून कालच्या दिवसात सुद्धा पाहायला मिळाला होता, परंतु इथून यश प्राप्त करू शकले नाही. यावेळेस फुलटस बॉल लॉफ्ट स्ट्रोक जरूर, क्षेत्ररक्षक आहेत कुठे चुकी करणार नाही. इथून घेतला झेल संपला फलंदाज आदित्यचा खेळ, त्याला परतावं लागतं. बॅक टू द पवेलियन गॉन. इथून जर आपण विचार केला ना तर असं वाटते की आधी सार म्हणली इथून मरण येण्याआधी जीव देऊन बसला टेंबी खोडा संघ. त्या ठिकाणी गरज आहे आणि ते आम्ही करू शकतो. आत्मविश्वास तुम्हाला दर्शवून द्यावा लागेल, कारण ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया संघ आपण ICCचा वर्ल्ड कप कोड विसरला असेल 2023 मध्ये, सप्टेंबर 2023चा तो दिवस. त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया विरुद्धामध्ये अफगाणिस्तान हा सामना त्या धावावरती 7 विकेट्स गेल्यानंतर मॅक्सवेलने खेळ ते यादगारीने कोण विसरलं असेल. आणि तदनंतर मात्र चॅम्पियन झाला, वर्ल्ड कपचा सामना त्याने जिंकला. एक ऐतिहासिक त्यांच्या नावावरती नोंदवला गेला. त्याच अनुषंगाने आत्मविश्वास ही बाब खरंच खूप महत्वाची आहे. क्रिकेट म्हटलं की आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. तो आत्मविश्वास गोलंदाजाने साकारला. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. हे षटक अप्रतिम राहिलं. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अनिलनं चांगले गोलंदाजी साकारले होते. या स्पर्धेचं पहिलं मेडल ओव्हर त्याच्या नावावरती राहिला. तदनंतर आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. या 5 चेंडू त्यांना निर्धाव हाताळल्यात. अमित आपण पाहतो शेवटचा ते बॉल, याही वेळेस बॉलचा वापर जरूर केला होता. इथूनही डॉट बॉल आला आणि इथून या स्पर्धेची दुसरी मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळतं. अमित
च्या नावावरती मनीष इलेव्हन बेलपाडा संघाचा मनीष याच्या नावावरती या स्पर्धेची दुसरी मेडन ओव्हर पाहायला मिळते. जी जबाबदारी नोंदवली होती त्याच्यावरती दिली होती खांद्यावरती त्याने अचूकरित्या बजावली या मैदानाच्या आतमध्ये आणि पूर्णपणे थांबून ठेवलं, रोखून ठेवलं फलंदाजांना. गार करत असताना निरुत्तर केला. इथून सामन्याचं इक्वेशन आपण पाहतो ज्या ठिकाणी 18ला 58 हव्या होत्या, इथून 12ला 58 करायच्यात. म्हणजे प्रत्येकानं इथून चेंडूवरती तुम्हाला षटकाराची भाषा बोलावी लागणार आहे. इथून 58 बोलून चालणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला इथून 10 षटकार खेचावे लागणार आहेत, कारण प्रत्येक षटकामध्ये 29ची गरज आहे आणि इथून 5 षटकार तुम्हाला खेचावे लागतील. कारण जी सुरुवात किशोर पाटीलनं करून दिली विथ द बॅटनं, तदनंतर वळून पाहिलं नाही कोणत्याच फलंदाजाने. विथ द बॉलनं जी किशोर पाटीलला सुरुवात करून दिली, पहिलं षटक पूर्णपणे त्याच्या नावावरती, दुसरं षटक राहुलाला त्याने चांगले विकेट्स घेत असताना मात्र महत्त्वाचे जे बॅटर्स होते त्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. षटक क्रमांक इथून आपण पाहतो चौथं ज्या सुरुवात झाली आणि गोलंदाज पुन्हा एकदा राहुलच्या खांद्यावरती जिम्मेदारी. इथून एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न राहिला. इथून चित्त्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला इथून फलंदाजाच्या माध्यमातून आणि इथून या 2 धावा सहजरीतीने पूर्ण झाल्यात. इथून संघर्षाची पराकाष्ठा जरूर करावी लागणार, कारण या षटकामध्ये हे षटक निर्णायक आहे. इथून जर धावा आल्या ना, इथून जर 28 ते 30 धावा आल्या तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच होऊन राहणार, कारण 6 बॉलमध्ये 30 धावा हे होऊ शकतात. परंतु तुम्हाला तो खेळ करावा लागणारा, तो आत्मविश्वास स्वतःवरती आणि स्वतःच्या खेळावरती दाखवावा लागणारा. तुम्हाला चांगला बॉल जरूर बॅट घ्यायच्या रिझला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्रक्षण आहे त्या ठिकाणी, कोणती चुकी होणार नाही आहे. एका जावेवरती थांबवलं. क्रिकेट म्हटलं की या खेळपट्टीवरती यस डॉन वेट या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या राहिल्यात आणि ती मात्र इथून करत असताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या एकच जावेवरती समाधान मानावं लागतं. अनेकशे मदतीनं दाफल जाऊन पोहोचले 13 अंकावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड, 13 धावा दाफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुलच्या माध्यमातून इथून चेंज ऑफ द पेस राहिले गेला, गतीमध्ये परिवर्तन केलं. कारण उल्लेख केला होता इथून आधी आपण पाहिलं तर परेश कुडे सरने, कारण इथून परिवर्तन करणे हा संसाराचा नियम आहे. खऱ्या अर्थानं इथून बदल तुम्हाला घडवावा लागतो. त्याने अप्रतिम उदाहरण दिलं होतं त्या ठिकाणी. अँड्रॉइड आणि नोकिया फोनचं त्याने उदाहरण दिलं होतं. त्या अनुषंगाने मी सातत्यानं म्हणत असतो की इथून परिवर्तन करणे ही काळाची गरज आणि इथून तो परिवर्तन करावा लागणार आहे. इथून यष्टीरक्षकाच्या माध्यमातून जरी चुकी झाली असते तरी चांगला बॅकअप आहे आणि तिथून मात्र तुम्हाला तुलना पत्ताने दर्शक बाईची एक धाव ॲड होणार आहे आणि 1च्या मदतीने दाफळ जाऊन पोचल्या ते म्हणजे 14 अंकावरती. इथून अशक्य असं समीकरण आपण पाहतो. त्या ठिकाणी जर विचार केला तर थोडंसं हार मानला, थोडंसं खचून जरूर गेलेत, कारण आव्हान इतकं मोठं आहे ना की इथून आधीच हार मानली आहे टिंबिकोडा संघानं. यामुळे टप्प्याचा बॉल सर्व हाताळला वळवला बॉलला. इथून आपल्या बुटांमधील जादू प्रदर्शित करत असताना राहुलला आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता झाली अखेरीस. चांगली गोलंदाजी, व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून या स्पर्धेच्या अंतर्गत आज पाहायला मिळतो. गोलंदाज राहुल त्यानं विद्या बॅटनं अष्टपैलू नेतृत्व करत असताना आतापर्यंत संघाला सावरल्या. याही वेळेस वळवलंय बॉलला, बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. प्लेट अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूच्या सांगतीने इथून षटक समाप्त झाला. ज्या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपला आणि इथून धावपळ गाजवणं स्थिर ते म्हणजे 14 अंकावरती. म्हणजे येणारे बॉल्स आहेत 6 आणि 6 करायच्या 254 धावा, अशक्याचं समीकरण. आणि इथून खूप अनुषंगाने खेळ करा. औपचारिकता मात्र असेल या सामन्याची. यापुढे होणारा जो सामना आपण पाहतो त्या ठिकाणी साई स्पोर्ट्स सारावली विपक्षामध्ये आपण पाहतोय स्मार्ट ग्रुप टेमी खोडावे. स्मार्ट ग्रुप टेमी खोडावे संघानं टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय राहिला. सामना जसा संपेल लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. साई स्पोर्ट्स सरावली संघ आपल्याला विनंती असेल दोन्ही संघ आपण रेडी राहायचा. गोलंदाज सुशांतला, गोलंदाज करण, क्षमा असावी इथून करण आला. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हर मध्ये पहिलाच बॉल चांगला त्यानं हाताळला. इथून पूर्णपणे निरुत्तर केला फलंदाजी करणाऱ्या टीमला, अर्थातच टेमी कोडावे संघाला आपण पाहतो. फलंदाज येतात पूर्णपणे षटकार मारण्याचा प्रयत्न करतात. असं वाटतं की षटकार मारल्यानंतर एखादी रील्स त्यांच्या सोशल मीडियावरती व्हायरल होणार, परंतु इथून तोच प्रयत्न केला जातो सातत्यानं. इथून त्याच कारणाचं पूर्णपणे बॅकफुटवरती आहे. यावेळेस कुलवट टप्प्याचा बॉल परफेक्ट एलिव्हेशन नाही आहे. एकच जावेवरती समाधान मांडावं लागणार आहे अमिताला बॉलवरती. त्यातवर एक धाव पूर्ण झाली आहे. इथून शेवटच्याने उर्वरित 4 चेंडूचा खेळ शेष पूर्णपणे वर्चस्व गाजवला. जी सुरुवात 68 धावा आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर पाहायला मिळतो.
जो मात्र नोंदवला मनीष इलेव्हन बेलपाडा संघानं आपल्या नावावरती. आणि त्याच अनुसरून जर आपण पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुटवरती पाठवल्या फलंदाजी करणाऱ्या टीमला. याही वेळेस शरीराचा वेध घेतला पाठ आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. सातत्यानं निर्धाव चेंडूची हाताळणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. पुढनं चौथा बॉल पुनश्च एकदा गोलंदाज दाखल झाला. याही वेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. सातत्याने प्रयत्न व षटकार मारण्याचे होत आहेत, मोठा फटका खेळण्याचे होत आहेत, परंतु बॅटला बॉल स्पर्श करत नाही आहे. बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष औपचारिकता मात्र राहिली आहे या सामन्याची. कारण एक मोठा विजयश्री संपादित करू शकतो हाही एक विक्रम मात्र 2 वेळ विजय 11 बेलपाडा मनीष 11 बेलपाडा संघ. कारण ज्या अनुषंगाने त्यांना गोलंदाजी केली 50+ धावांना रोखून मात्र हा विजयश्री संपादित करेल आणि एक मोठा विक्रम. कारण आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा दुसरी रजनी आपण पाहतो आणि सामना क्रमांक 3 ज्या ठिकाणी 68 धावांचं टार्गेट सेट केलं आणि आतापर्यंत धावफलक जे स्थिर आहे ते म्हणजे 15 अंकावरती. म्हणजे ज्या शेवटचा ते बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा दाखल झाला. याही वेळेस मोठा प्रहार करायचा काढ मात्र जरूर दिल्या होतं. फक्त इथून जर पाहिलं तर पंचाने दर्शवलं गेलं. इथून टर्मलेटचा मारा बॉल डाऊन द लेगचा मारा होता. वाईट बॉलचा इशारा आला. रिपेअरसाठी मागणी केली आहे इथून गोलंदाजानं, परंतु वाईट बॉलचा संकेत दिला. अर्थात एक्स्ट्रा स्वरूपातील धाव खर्च होईल. वाईट बॉल आला. वाईट बॉल आला. इथून ही अवांतर धावा आणि या अवांतर धावेनं धावफलक जाऊन पोहोचल्या 16 अंकावरती. याही वेळेस मोठा प्रहार करायचा कनेक्टिव्हिटी नाही या डॉट बॉलला. इथून विजय संपादित केला मनीष 11 बेलपाडा संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम. इथून फ्रेंड्स ग्रुप टेंबी घोडावे संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून खूप खूप आभार असतील. जसं सामन्यात सुरुवात होईल आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना. तसंच मायक्रोफोनवरती या हलकासा बदल करूयात. पालघर जिल्ह्यामधील एक गोड आवाज ज्या ठिकाणी जॉईन होईल मायक्रोफोनवरती उत्कर्ष पाटील सरांना आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच इथून ठरतो राहुल, ज्याने चांगली गोलंदाजी साकारली आणि चांगली फलंदाजी साकारत असताना एक आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये त्यानं दाखल केला. तोच